नमस्कार मित्रांनो, सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजा भज इमाव व विमा प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांसाठी वित्तीय सहाय्य अंतर्गत कन्यादान योजनेतील लाभार्थींच्या अनुदानात वाढ करण्याबाबत 18 जुलै 2024 हा जी.आर. आहे. तर आता या योजनेअंतर्गत 25,000 रुपयाचे अनुदान मुलींच्या वडिलांना मिळणार आहे. तर ज्या मुली या योजनेसाठी पात्र होतील त्यांनाच हे अनुदान मिळणार आहे. तर आता प्रस्तावना काय असणार आहेत ते आपण बघूया. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांसाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना या योजनेअंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना अनुदान म्हणून 20,000 रुपये इतकी रक्कम व विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून 4,000 रुपये देण्यात येत आहे. तर आता जे अनुदान वाढवून देण्यात येणार आहे आणि ते कशा प्रकारे असणार आहे तर ते आपण येथे बघूया. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक 20 मे 2023 रोजी पालघर येथील सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्यांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात 25,000 रुपयापर्यंत वाढ करण्याबाबत घोषणा केली होती. त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागांतर्गत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना अंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात 25,000 रुपये व सामूहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 2,500 रुपये एवढी प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यास दिनांक 13 मार्च 2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपरोक्त योजनेशी समरूप असलेल्या विवाह योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या अनुदानात महिला व बालविकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार वाढ करण्याच्या मान्यता दिली आहे. माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने या विभागांतर्गत सुरू असलेल्या कन्यादान योजनेअंतर्गत लाभार्थींच्या देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचारधारणी होती. तर आता ही वाढ देण्यात येणार आहे. तर आता शासन निर्णय काय आहे ते येथे बघूया. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांसाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या अनुदानात वाढ करण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 येथे नमूद शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. तर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणारा इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांना सध्या 20,000 रुपये इतके अनुदान वधूचे वडील, आई किंवा पालकांच्या नावे अधोरेखित धनादेशाद्वारे देण्यात येत आहे. तर आता या अनुदानात वाढ करून सदर अनुदानात 25,000 रुपये पर्यंत वाढ करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात ठेवा, ज्या महिला सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर आता हे अनुदान कशा प्रकारे मिळणार आहे ते आपण इथे बघूया. तर अनुदानाची रक्कम वधूचे वडील, आई किंवा पालकाच्या अधोरेखित धनादेशाद्वारे क्रॉस चेकने लग्नाच्या दिवशी देण्यात यावी अशी तरतूद आहे. तर आता त्यात बदल करून अनुदानाची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजे DBT मार्फत देण्यात येणार आहे. पद्धतीने लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात यावी अशी तरतूद या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता ही रक्कम मुलीच्या आईच्या किंवा वडिलाच्या बँक खात्यात DBT मार्फत जमा होणार आहे. तर भरपूर असे लाभार्थी सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लाभ घेत असतात. तर अशा लाभार्थ्यांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. या GRची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. तसेच योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या आणि असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवांटेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.